नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। मित्रो, आजचा जो आपला भाग आहे तर यामध्ये आपण मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स यांच्याबद्दल माहिती बघतोय। कलम क्रमांक 12 ते 18, ठीक आहे, ज्यामध्ये कलम क्रमांक 14 ते 18 जो समतेचा हक्क आहे। तर सुरुवातीला आपण समतेचा हक्क काय आहे तर ते समजून घेऊ आणि त्याबद्दल चर्चा करू। ठीक आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेतील भाग 3 मध्ये मूलभूत हक्क जी आहे तर ती देण्यात आली आहे, बरोबर। तर कलम क्रमांक 12 ते 35 किती 12 ते 35 या दरम्यान या ज्या कलम आहे तर यामध्ये मूलभूत हक्कांच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या दिल्या आहे। आणि या मूलभूत हक्क जे आपल्या भारतीय घटनाकारांनी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये टाकले तर ते अमेरिकेच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेऊन कोणत्या अमेरिकेच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेऊन आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ते टाकण्यात आले आहे। त्याचप्रमाणे राज्यघटनेचा जो भाग 3 आहे तर याला भारताचा मॅग्ना कार्टा असे देखील म्हटले जाते। त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींना मूलभूत हक्कांची हमी जी आहे तर ती दिली आहे। तरी सर्वांना माहिती आहे की मूलभूत हक्क जे असतात तर ते न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे त्यासाठी आपण न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकतो। तर मूलभूत हक्काचे हनन झाल्यास आपण थेट कलम क्रमांक 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि कलम क्रमांक 226 नुसार आपण उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जाऊ शकतो। ठीक आहे, तर मूलभूत हक्कांची काही वैशिष्ट्ये जी आहे तर ती आपण बघून घेऊ। तर यातील मूलभूत हक्क जे काही दिली आहे तर त्यातील काही हक्क जे आहे तर ते फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे। ठीक आहे, म्हणजे जे फक्त भारताचे नागरिक राहतील त्यांच्यासाठी आहे। तर काही हक्क जे आहेत तर ते परदेशी व्यक्ती किंवा निगम वा कंपन्यांसाठी आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी जर का बघितलं तर हे मूलभूत हक्क अनिर्बंध स्वरूपाचे नसून सशर्त आहे। ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की मूलभूत हक्क हे अनिर्बंध नसून सशर्त स्वरूपाचे आहेत। ठीक आहे, त्याचप्रमाणे यामध्ये आपण जर का बघितलं तर काही मूलभूत हक्क हे आपल्याला सकारात्मक दिसतील। ठीक आहे, म्हणजे ज्याच्यावर व्यक्तींना विशेष अधिकार जे आहे तर ते देण्यात आले। तर काही मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहे, म्हणजे राज्य त्यांच्या अधिकारावर निर्बंध जे आहे तर ते घालू शकते। ठीक आहे, जर का आपण बघितलं तर परकीय आक्रमण व युद्ध, ठीक आहे, या कारणाने समजा आणीबाणी घोषित झाली असेल तर कलम क्रमांक 19ने जे हक्क दिले आहे तर ते निलंबित होतात। त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये, ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा असते तर तेव्हा कलम क्रमांक 20 आणि 21 वगळता इतर सर्व हक्क जे असतात मूलभूत हक्क तर ते निलंबित करता येतात। ठीक आहे, आणि कलम क्रमांक 19 हे फक्त युद्ध किंवा परकीय आक्रमण असेल तेव्हाच त्यामध्ये निर्बंध जे आहेत ते टाकण्यात येतात। जर समजा अंतर्गत किंवा सशस्त्र उठावामुळे घोषित झालेली असेल आणीबाणी तर तेव्हा फक्त म्हणजेच अंतर्गत आणीबाणी असेल तर तेव्हा कलम क्रमांक 19 मधील हक्क जे आहेत म्हणजे आपले भाषणाचे स्वातंत्र्य तर ते आपल्याला निलंबित करता येत नाही। ठीक आहे, तर यानंतर आपण बघूया की भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होते, आता फक्त 6च आहे। यामध्ये जर का बघितलं समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्मस्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक मालमत्तेचा आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क। तर अशा प्रकारचे 7 मूलभूत हक्क जेव्हा आपली भारतीय राज्यघटना तयार झाली होती तर तेव्हा टाकण्यात आले होते। यापैकी जे आपला 6वा पॉईंट आहे तो म्हणजे मालमत्तेचा हक्क, तर हा हक्क काढून टाकण्यात आला आणि आता तो फक्त कायदेशीर हक्क आहे, म्हणजेच लीगल राईट आहे। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क जो आहे तर तो रद्द करण्यात आला। ठीक आहे, यानंतर आपण बघूया की जे आपले समतेचा हक्क आहे तर तो कशा प्रकारे या टॉपिकमध्ये आपण तेच बघणार आहोत की समतेचा हक्क म्हणजे काय। ठीक आहे, त्याचप्रमाणे समतेच्या हक्कामध्ये ज्या कलम येतात कलम क्रमांक 14 ते 18
तर ह्या सर्व कलमा ज्या आहेत तर त्या आपण आज इथे बघणार आहोत. त्यापूर्वी कलम 12 आणि 13मध्ये काय तरतुदी दिल्या आहे तर त्या बघून घेऊ. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना, अनअकॅडमी या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल तुम्ही ओळखतच असाल. ठीक आहे, तर याच प्लॅटफॉर्मवर एक नवीन बॅच जी आहे तर ती सुरू करण्यात आली आहे, जिचं नाव आहे लक्ष्य राज्यसेवा प्रिलिम्स 2020. ही बॅच 23 जूनपासनं सुरू होते. ठीक आहे, 23 जूनपासनं ही बॅच सुरू होणार आहे. यामध्ये जर का आपण बघितलं ते त्याचे कोणते फायदे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतोच, पण सुरुवातीला आपण बघून घेऊ की कोणकोणते शिक्षक जे आहे किंवा एज्युकेटर्स जे आहेत तर ते शिकवणार आहे. तर यामध्ये प्रकाश इंगळे सर पॉलिटी, सौरभ सोनवणे सर इकॉनॉमिक्स, भूषण दूत सर सीसॅट, राहुल देशमुख सर जनरल सायन्स, सचिन वारुळकर सर जे जिओग्राफी उत्तम प्रकारे शिकवतात, वैजनाथ देंडुले सर जे आहेत ते हिस्ट्री, हनुमंत हांडे सर एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आणि आनंद बिराजदार सर करंट अफेअर्स. ठीक आहे, तर ही बॅच जी आहे तर ती 23 जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. तर मी तुम्हाला सांगतो की या बॅचमुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहे किंवा या सबस्क्रिप्शन घेतल्यामुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होतील. तर यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस जे आहे तर ते मिळणार, लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस जे असतात तर ते देखील तुम्हाला सॉल्व करताना मिळणार. या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर सगळे लेसन्स किंवा कोर्स जे असतात तर ते वेल स्ट्रक्चर्ड आहे आणि तुम्ही यामध्ये कितीही म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त एकाच बॅचसाठी या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेताय. तर तुम्ही सबस्क्रिप्शन जेव्हा घेता तर तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची बॅच, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कोणाचाही कोर्स जो आहे तर तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर का इथे बघितलं तर या क्लासमध्ये लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस ते तर आपण बघितलंच आहे. त्याचप्रमाणे एक डिटेल्ड रिपोर्ट आणि ॲनालिसिस जी आहे तर ती तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्ही डेली त्या ठिकाणी काय वर्क करता, ठीक आहे, त्याची ॲनालिसिस जी आहे तर ते तुम्हाला मिळेल. सर्व स्टडी मटेरियल जे आहे तर ते तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळतील. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर का इथे बघितलं तर पोलच्या माध्यमातून तुम्ही ॲन्सर्स देखील देऊ शकता. लाईव्ह लेसन्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. बरोबर आहे, तर इत्यादी फायदे जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे लर्न एनी टाईम अँड एनीवेअर. म्हणजे तुम्ही घरबसल्या देखील हे लेसन्स जे आहे तर ते बघू शकता, कुठेही बघू शकता, त्याच्यावर बंधन नाही. टाईम जरी लाईव्ह लेसनचा असेल, ठीक आहे, त्या टाईमला तो लेसन लाईव्ह असेल, परंतु तुम्ही तो लेसन जो आहे तर तो नंतर देखील बघू शकता ठीक आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला जर का अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही अनअकॅडमी ॲप हे डाउनलोड करायला विसरू नका. त्याद्वारे MPSCमध्ये जा आणि सबस्क्रिप्शन या बटनावर क्लिक करा. ठीक आहे, यानंतर तुम्हाला हा पेज जो आहे तर हा पेज मिळेल. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या मंथसाठी सबस्क्रिप्शन पॅक जे आहे तर ते दिसतं आहे. 1 मंथ, 3, 6, 12 आणि 24 मंथ. ठीक आहे, आणि त्याच्यासमोर त्याची जी कॉस्ट आहे तर ती देखील मिळते. 1260 1 मंथसाठी, 3 मंथसाठी 3150, 12 मंथसाठी 6300 आणि 24 मंथसाठी 7560. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे सबस्क्रिप्शन आहे. यावरून तुम्हाला कळलंच असेल की जसं जसं आपण जेवढ्या अधिक महिन्याचं घेऊ तेवढी आपली जी पैशाची बचत आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. जसं आपण एकाच महिन्याचा जर का विचार केला आणि 24 महिन्याचा जर का विचार केला तर तुम्हाला ऑलरेडी 75% ऑफ जे आहे तर ते मिळत आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरही तुम्हाला अजून 10% व्हॅल्यू जी आहे किंवा तुम्ही जे पे करताय त्यापैकी 10% व्हॅल्यू कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक रेफरल कोड आहे तर तो टाकावा लागेल. आणि तो रेफरल कोड मी तुम्हाला सांगतो, ANIKET कॅपिटलमध्ये आणि 72892. ठीक आहे, तर हा माझा रेफरल कोड आहे. हा यूज करून तुम्हाला अतिरिक्त 10% डिस्काउंट जे आहे तर ते देखील मिळतील. आणि त्यानंतर प्रोसीड टू पेवर क्लिक करा. ठीक आहे, त्याचबरोबर सबस्क्रिप्शनची जी लिंक आहे तर ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या ठिकाणी जर का बघितलं तर की फीचर्स काय असतील तर तुम्ही कुठूनही अभ्यास करू शकता. आणि जर तुम्ही 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही जवळपास 11 रुपये रोजचे खर्च तुमचा होईल. ठीक आहे, म्हणजे फक्त 11 रुपयामध्ये
तुम्ही अनलिमिटेड असेस करू शकाल अनअकॅडमीवर. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहे तर ते देखील मिळणार आहेत. लाईव्ह टेस्ट पण मिळणार आहे आणि EMI पेमेंट ऑप्शन देखील या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्यासाठी अनअकॅडमी हे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद. कलम क्रमांक 12मध्ये राज्याची व्याख्या जी आहे तर ती करण्यात आली. तर राज्य या संज्ञेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात किंवा कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत तर ते बघूया. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की यावर देखील प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे सांगतोय मी तुम्हाला की राज्य या संज्ञेमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतात. तर त्यामध्ये भारत सरकार आणि भारतीय संसद म्हणजेच केंद्र सरकारचे कार्यकारी आणि विधिमंडळाचे अंग. ठीक आहे. कार्यकारी विभाग आणि विधी विभाग हे दोन्ही जे आहे तर ते आपल्या राज्य या संज्ञेमध्ये येते. त्याचप्रमाणे राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळे, नगरपालिका, पंचायती, जिल्हा मंडळे, सुधारणा प्रतिष्ठान इत्यादी सर्व स्थानिक प्राधिकरणे, त्याचप्रमाणे जीवन विमा निगम, तेल व नैसर्गिक वायू निगम, भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित जे आहे तर ते. ठीक आहे. तर अशी सर्व वैधानिक तसेच अवैधानिक सर्व प्राधिकरणे जी आहे तर ती आपल्याला राज्याच्या व्याख्यामध्ये समाविष्ट झालेली दिसतात. तर कलम क्रमांक 13मध्ये काय सांगण्यात आलं, तर क्रमांक 13मध्ये सांगण्यात आलं की मूलभूत हक्कांशी जी विसंगत कायदे असतात तर ते कशा प्रकारचे असतात. ठीक आहे. म्हणजे मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे किंवा हक्क जे असतात तर ते काढून घेणारे कायदे जे असतात तर ते सर्व कायदे अवैध असतील असं कलम क्रमांक 13मध्ये सांगण्यात आलं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसूनच येईल, आपला जो पहिला पॉईंट आहे त्यामध्येच सांगितलं आहे की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले किंवा ते हक्क काढून घेणारे सर्व कायदे अवैध असतील. ठीक आहे. म्हणजे ते नल अँड वॉइड बनेल. ठीक आहे. म्हणजेच यातून न्यायिक पुनर्विलोकनाचं जे तत्व आहे तर ते आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. ठीक आहे. तर एखाद्या मूलभूत हक्काचे उल्लंघन होते या कारणावरून तो कायदा घटनाबाह्य किंवा अवैध आहे असे ठरवण्याचा अधिकार कलम क्रमांक 32नुसार सर्वोच्च न्यायालयाला, त्याचप्रमाणे 226नुसार उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. तर कायदा याचा अर्थ काय होतो, तर याच्यामध्ये जर का बघितलं तर कायदा करण्याचे अधिकार आपल्याला माहिती आहे की संसदेला असते, त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाला देखील असते. ठीक आहे. तर त्यांनी बनवलेले जे काही सर्व कायमस्वरूपी कायदे आहे तर त्यांचा समावेश कायदा या संज्ञेमध्ये होते. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की जेव्हा लोकसभा राज्यसभा हे बरखास्त असेल, ठीक आहे, म्हणजे त्यांची अधिवेशने बंद असेल, तर तेव्हा राष्ट्रपती जो असतो तर तो वटहुकूम जे असते तर ते काढत असते, म्हणजे अध्यादेश जे असते तर ते काढते. तर तेच आदेश किंवा अध्यादेश यांचा समावेश देखील कायद्याच्या संज्ञेमध्ये होते. ठीक आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनी काढलेले किंवा जारी केलेले अध्यादेश आणि आदेश, त्याचप्रमाणे आदेश, नियम, उपनियम, अधिसूचना आणि सूचना यांसारखी सोपवलेल्या कायद्यातील स्वरूपातील वैधानिक प्रणाली आणि कायदे म्हणून मान्य झालेल्या सर्व रूढी परंपरा. यामध्ये जर का एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर आपले जे सुरुवातीला बजेट जे सादर होत होते, ठीक आहे, तर त्यासाठी घटनेमध्ये असं काही सांगण्यात आलं नाही की तुम्ही याच तारखेला तो बजेट जो आहे तर तो सादर करायला पाहिजे, पण एक रूढी परंपरा जी आहे तर ती सुरू होती. त्यानुसार बजेट जो होता तर तो प्रत्येक वर्षी एका फिक्स डेटला सादर केल्या जात होता. ठीक आहे. तर तशा प्रकारच्या ज्या रूढी परंपरा असतात, ठीक आहे, त्याचप्रमाणे संसदीय काही रूढी परंपरा आहेत ज्या तुम्हाला नंतर माहितीच होतील. ठीक आहे. तर या सर्व रूढी परंपरा यांचा समावेश जो आहे तर तो कायदा या अर्थामध्ये होत असतो. तर सुरुवातीला आपण बघूया की समतेचा हक्क, कलम क्रमांक 14 ते 18. ठीक आहे. तर यामध्ये काय काय देण्यात आलं. कलम क्रमांक 14 काय म्हणते की कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग व जन्म ठिकाण. ठीक आहे. हे पॉईंट जे आहे तर हे लक्षात ठेवायचे. फक्त भारतीय राज्यघटनेने धर्म, वंश, जात, लिंग आणि धर्म ठिकाण या कारणांसाठी भेदभाव केला जाणार नाही असे सांगण्यात आले. म्हणजेच इतर कारणासाठी आपण भेदभाव जो आहे तर तो करू शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे कलम क्रमांक 16मध्ये सांगण्यात आले की सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची समान संधी. कलम 17 अस्पृश्यता निवारण व त्याच्या आचरणावर बंदी. त्याचप्रमाणे कलम क्रमांक 18मध्ये सांगण्यात आलं की शैक्षणिक व लष्करी पदव्या ज्या आहे तर त्या
वगळता इतर पदव्या रद्द करण्यात आल्या. ठीक आहे, आपण सुरुवातीला बघूया की कलम क्रमांक 14मध्ये काय. तर कलम क्रमांक 14मध्ये सांगण्यात आलं की कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. म्हणजे याचा अर्थ काय होतो की भारतीय प्रदेशामध्ये राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हे अधिकार जे आहे तर हे नाकारणार नाही असे कलम क्रमांक 14मध्ये सांगण्यात आले आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे या तरतुदीतून हा हक्क जो आहे तर तो भारताचे नागरिक तसेच जे परदेशी नागरिक आहे तर या सर्वांना हा हक्क जो आहे तर तो देण्यात आला आहे. ठीक आहे, कायद्यापुढे समानता ही जी संकल्पना आहे, कायद्यापुढे समानता तर ही आपण ब्रिटनकडून घेतली आणि कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना जी आहे तर ही आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतली आहे. ठीक आहे, तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या आहेत. कायद्यापुढे समानता म्हणजे काय की कायदा जो आहे तर त्या पुढे सर्व व्यक्ती जे आहे तर ते समान राहतील. आणि जर का आपण कायद्याचे समान संरक्षण जर का बघितलं तर म्हणजे आपल्या भारतामध्ये काही व्यक्ती अमीर असतील किंवा काही गरीब असतील. ठीक आहे, तर त्या सर्वांना कायद्याचे समान संरक्षण जे आहे तर ते समान संरक्षण देण्यात येईल. म्हणजेच कायद्याचे समान संरक्षण म्हणजेच काय तर त्यामधून काही बाबी ज्या आहेत तर त्या आपल्याला कळतात की कायद्याने दिलेले विशेषाधिकार आणि कर्तव्य जे आहे तर याबाबत समान परिस्थितीमध्ये समान वागणूक, त्याचप्रमाणे समान परिस्थितीत सर्व व्यक्तींना समान कायदे समान पद्धतीने लागू होतात. त्याचप्रमाणे समान परिस्थितीत समान वागणूक देणे आणि विशिष्ट परिस्थितीत भेद मान्य करणे ही जी आहे तर ही तत्वे कायद्याचे समान संरक्षण यामध्ये येते. आणि जर का आपण बघतो की कायद्यापुढे समानता तर यामध्ये कोणत्याही व्यक्तीसाठी विशेषाधिकार नाही आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण न्यायालय जे लागू करतील असे असलेले सर्वसामान्य कायदे सर्व व्यक्तींना समान असतील. त्याचप्रमाणे श्रीमंत, गरीब किंवा उच्च नीच अधिकारी किंवा सामान्य व्यक्ती कोणतीही व्यक्ती जी आहे तर ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे. ठीक आहे, तर या दोन गोष्टी आपण बघितल्या. यानंतर आपण बघूया की हा जो समानतेचा हक्क आहे तर यासाठी काही ज्या गोष्टी आहेत तर त्याला अपवाद देखील आहे. जसं की यामध्ये आपण बघितलं की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही संरक्षण जे आहे तर ते संरक्षण कलम क्रमांक 361 नुसार देण्यात आले आहे. त्यामध्ये जर का बघितलं तर त्यांच्या पदाचे अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा पार पाडण्यासंबंधी राष्ट्रपती किंवा राज्यपाल कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी नाही. ठीक आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरुद्ध त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारचा फौजदारी प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करता येत नाही किंवा चालू ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या कार्यकाळात त्यांच्या अटकेची किंवा तुरुंगवासाची कारवाई जी आहे तर ती आपल्याला करता येत नाही. आणि समजा फौजदारी खटला नसेल आणि ज्याला आपण म्हणतो की दिवाणी खटला असेल तर त्यासाठी देखील 2 महिन्यांपूर्वीची सूचना जी आहे तर ती त्यांना द्यावी लागते. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण जर का बघितलं कलम क्रमांक 361A मध्ये. ठीक आहे, तर यामध्ये संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही गृहातील कामकाजाबाबत वृत्तपत्रांमध्ये किंवा रेडिओ किंवा दूरदर्शनवर प्रसिद्ध केलेल्या बहुतांशी खऱ्या अहवालाबाबत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध न्यायालयामध्ये दिवाणी किंवा फौजदारी खटला जो आहे तर तो दाखल करता येणार नाही असे कलम क्रमांक 361 मध्ये सांगण्यात आले आणि ती कलम क्रमांक 14ला अपवाद आहे. त्याचप्रमाणे कलम क्रमांक 105 ही देखील अपवाद आहे. तर यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की संसदेमध्ये किंवा संसदेच्या समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या मतदानासंदर्भात असेल किंवा वक्तव्याबाबत कोणत्याही न्यायालयात संसद सदस्याविरुद्ध खटला दाखल करता येणार नाही. त्याचप्रमाणे कलम क्रमांक 194 ही देखील कलम 14ला अपवाद आहे. तर यामध्ये असं सांगण्यात आलं की सेम आहे की राज्य विधिमंडळामध्ये किंवा राज्य विधिमंडळाच्या समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत किंवा केलेल्या मतदानाबाबत राज्य विधिमंडळाचे जे सदस्य असतात तर त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल करता येणार नाही. कलम 105 ही संसदेसंबंधी आहे आणि
194 जे आहे तर ते राज्य विधिमंडळासंबंधी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर कलम क्रमांक 31C जे आहे तर ते 14ला अपवाद होते, परंतु आता 31C जे आहे तर हे देखील हटवण्यात आले आहे. त्याच्यामुळे आता 31C हे अपवाद राहिले नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे परदेशी सार्वभौम, परदेशी वकील यांना फौजदारी व नागरी खटल्यांपासून संरक्षण असते. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या संस्थांना परदेशी वकिलांप्रमाणेच संरक्षण देण्यात येत असते. तर हे आपण अपवाद बघितले. यानंतर बघूया कलम क्रमांक 15, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण. ठीक आहे. हे जे पॉईंट्स आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर याच्या आधारावर किंवा या कारणांवरून भेदभाव जो आहे तर तो करण्यात येत नाही. ठीक आहे. जसं की आपण बघितलं की जी कलम 15ची तरतूद आहे, दुसरी तरतूद, तर त्यामध्ये असे म्हणण्यात आले की कोणत्याही नागरिकास धर्म, वंश, जात, लिंग व जन्म ठिकाण या कारणांमुळे दुकान, सार्वजनिक उपहारगृहे, सार्वजनिक करमणुकीच्या जागा आणि पूर्णतः किंवा अंशतः सरकारी अनुदानातून चालवणाऱ्या किंवा चालविण्यात येणाऱ्या सर्व त्याचप्रमाणे जे काही सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या जागा आहे, जसं विहीर असेल, तलाव, स्नानगृहे, घाट, रस्ते, तर या बाबतीमध्ये जे अटी आहे किंवा निर्बंध आहे तर ते लादता येणार नाही. म्हणजे त्या कारणावरून भेदभाव जो आहे तर तो करण्यात येत. तर कलम 15ला जे आहे तर यामध्ये देखील काही अपवाद आहे. तर ते बघून घेऊ की राज्य जे आहे म्हणजेच आपले भारत सरकार तर ते महिलांसाठी किंवा बालकांसाठी विशेष तरतुदी जे आहे तर त्या करू शकते. ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय नागरिकांसाठी किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी यांच्यासाठी विकासाच्या विशेष तरतुदी ज्या आहेत तर त्या लागू करू शकते. त्याचप्रमाणे या सर्व म्हणजे SC असेल, ST असेल किंवा मागासवर्गीय नागरिक असेल तर यांच्यासाठी अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था सोडून राज्याने अनुदानित ज्या संस्था असतात, ठीक आहे, त्याचप्रमाणे ज्या संस्था खाजगी नाही आहे तर या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबत तरतुदी ज्या आहेत तर विशेष तरतुदी ज्या आहेत तर त्या करू शकते असे त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. आणि याचनुसार जी आपली 93वी घटनादुरुस्ती आहे तर जे 2005मध्ये झाली तर या कायद्याने काही गोष्टी ज्या आहेत तर त्या समाविष्ट करण्यात आला आणि या घटनादुरुस्तीची जी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने केंद्रीय शैक्षणिक संस्था जी आहे ज्यामध्ये प्रवेशासंबंधी आरक्षण कायदा जो आहे तर तो देण्यात आला आणि तो कायदा जो आहे तर तो 2006मध्ये संमत करण्यात आला होता. कोणता? केंद्रीय शैक्षणिक संस्था प्रवेशामध्ये आरक्षण कायदा 2006चा. त्यानंतर कलम 16 सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्यांची समान संधी. तर राज्यामधील कोणत्याही पदासाठी नोकरी किंवा नियुक्तीच्या बाबतीत सर्व नागरिकांना समान संधी असेल असे कलम क्रमांक 16मध्ये सांगण्यात आले आहे. म्हणजे राज्यामधील नोकरी किंवा पद या बाबतीत केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण किंवा वास्तव्य या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही किंवा या कारणावरून एखाद्या व्यक्तीस अपात्र ठरविले जाणार नाही असे या तरतुदीमध्ये सांगण्यात आलेले आहे. ठीक आहे. यासाठी देखील काही अपवाद आहे. जसं की राज्य जे आहे तर किंवा केंद्रशासित प्रदेश असेल किंवा एखादी स्थानिक प्राधिकरण आहे किंवा इतर कोणतेही प्राधिकरण तर हे यांमध्ये काही नोकऱ्या ज्या आहेत किंवा त्यांची नियुक्ती जी आहे तर यासाठी वास्तव्याची अट जी आहे तर ती राज्य असेल किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य सरकार हे टाकू शकते. ठीक आहे. असं जर का आपण बघितलं तर त्यामध्ये सुरुवातीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांना या तरतुदी ज्या होत्या तर त्या लागू होत्या आणि त्याआधीसुद्धा आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश त्याचप्रमाणे मणिपूर आणि त्रिपुरा या ठिकाणी देखील ही तरतूद जी होती तर ती लागू होती. त्याचप्रमाणे दुसरा अपवाद म्हणजे राज्यसेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या मागासवर्गीयांसाठी पदे व नियुक्ती यामध्ये राज्य आरक्षणाची तरतूद जी आहे तर ती करू शकते. आणि तिसरा अपवाद आहे तो म्हणजे धार्मिक संस्था किंवा संघटनांमध्ये प्रशासकीय मंडळाचा सदस्य किंवा इतर पदावर विशिष्ट धर्माचीच
किंवा संप्रदायाचीच व्यक्ती असेल अशी तरतूद कायद्याद्वारे करता येते. ठीक आहे, तर ही झाली कलम क्रमांक 16. यानंतर बघूया कलम 17, ज्यामध्ये सांगण्यात आलं की अस्पृश्यता निवारण व त्याच्या आचरणावर बंदी. तर राज्यघटनेतील कलम 17 अन्वये अस्पृश्यतेची जी प्रथा आहे तर ती नष्ट करण्यात आली आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे कोणत्याही स्वरूपामध्ये समजा तिचे पालन करता येत नाही आणि तसे केल्यास त्यासाठी कायद्यानुसार शिक्षा जी आहे तर ती करण्यात आली. त्यासाठी एक कायदा जो आहे तर तो करण्यात आला होता सुरुवातीला 1976 ठीक आहे, अस्पृश्यता अपराध कायदा जो आहे 1955 तर तो त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्या. ठीक आहे, सुरुवातीला 1955 अस्पृश्यता अपराध कायदा जो आहे तर तो संमत करण्यात आला. त्यानंतर 1976 त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याचे नाव जे आहे तर ते बदलवून आता 1976 त्याला नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 ठीक आहे, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 असे म्हणण्यात येतात. ठीक आहे, तर यानुसार जर का बघितलं तर कोणत्याही व्यक्तीने अस्पृश्यता निवारण किंवा अस्पृश्यता ही जर का पाळली असेल तर त्या व्यक्तीस त्या गुन्ह्याबाबत 6 महिने कारावास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा जी आहे तर ती करू शकते. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपली शेवटची कलम बघूया, ती म्हणजे इतर पदव्या ज्या आहेत तर त्या रद्द करणे. ठीक आहे, जसं की आपण बघतो की कलम राज्यघटनेतील जी कलम आहे 18 तर यानुसार पदव्या ज्या आहेत तर त्या संपुष्टात आणण्यात आल्या. ठीक आहे, या ठिकाणी काही अपवाद देखील आहे की जसं की उत्कृष्ट शैक्षणिक किंवा लष्करी कामाबाबत देण्यात येणाऱ्या पदव्या ज्या आहेत तर त्या सोडून इतर सर्व पदव्या, जसं की सुरुवातीला आपण बघतो की इतिहास जर का तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला माहिती आहे की काही व्यक्तींना इंग्रज सरकार जे होते तर ते राव बहादूर, जस्टिस ऑफ पीस, व्हाईसराय अशा ज्या पदव्या आहेत तर त्या देत होत्या. ठीक आहे, त्याचप्रमाणे देशमुख ह्या ज्या पदव्या आहे, त्याचबरोबर पाटील, ठीक आहे, अशा ज्या पदव्या आहेत तर या पदव्या तेव्हाच्या काळामध्ये देण्यात येत होत्या आणि त्यानंतर जेव्हा आपली भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हापासून या पदव्या ज्या आहेत तर या पदव्या रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे भारतातील कोणताही नागरिक परराष्ट्राकडून कोणतीही पदवी जी आहे तर ती स्वीकारू शकत नाही आणि स्वीकारायची असेल तर त्यासाठी राष्ट्रपतीची परवानगी जी आहे किंवा राष्ट्रपतीची संमती जी आहे तर ती लागत असते. ठीक आहे, त्याचप्रमाणे राज्यामध्ये लाभाचे पद धारण करणारी किंवा विश्वस्त म्हणून काम पाहणारी भारताची नागरिक असलेली किंवा परदेशी व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय परराष्ट्राकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीस, वेतन व पद जे आहे तर ते स्वीकारणार नाही असं यामध्ये सांगण्यात आलं. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की राव बहादूर असेल, महाराजा असेल किंवा राय बहादूर, रावसाहेब, ठीक आहे, दिवाण बहादूर यासारख्या ज्या पदव्या होत्या ज्या वसाहतीवाद राजवटीने आपल्या भारतामध्ये वंशपरंपरागत पद्धतीने आल्या होत्या तर त्या सर्व पदव्या ज्या आहे जसं की पेशवे असेल, ठीक आहे, तर या सर्व पदव्या ज्या आहेत तर त्या नष्ट करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री ही राष्ट्रीय पारितोषिके घटनात्मकदृष्ट्या वैध आहे असा निर्णय जो आहे तर तो 1996 सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आणि ही पारितोषिके म्हणजेच कलम 18 पदव्या नाहीत असे देखील त्यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे त्यांनी असे देखील सांगितले की कोणतीही व्यक्ती ही त्याच्या नावापूर्वी किंवा नावानंतर असे शब्द जे आहे म्हणजे जसं की भारतरत्न, ठीक आहे, जसं आपल्याला माहिती आहे की सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये त्यांनी ते कोणत्याही प्रकारे असा जे या पदव्याचा वापर जो आहे तर तो नावापुढे किंवा नावानंतर करू शकत नाही, म्हणजेच भारतरत्न सचिन तेंडुलकर. आणि असा जर का केला तर त्यांना ती पदवी जी आहे तर ती परत द्यावी लागते. असं काही व्यक्तींबरोबर झालं देखील आहे. ठीक आहे, तर यानंतरचा जो लेसन आहे तर त्यामध्ये आपण स्वातंत्र्याचे जे काही हक्क आहे तर ते बघूया. ठीक आहे, तर 6 स्वातंत्र्याचे हक्क जे आहे तर ते भारतीय राज्यघटनेने दिलेले आहे तर ते आपण बघू. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा
आणि ही माझी टेलिग्राम लिंक आहे, तुम्ही याला देखील जॉईन होऊ शकता. ठीक आहे. थँक्यू.